नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता काव्या पार्थला म्हणते, विचारा ना देशमुख, तुम्हाला जे विचारायचे ते विचारा आणि अगदी बिनधास्त विचारा, तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मी मन मोकळेपणाने देईन। तर आता पार्थ काव्याला प्रश्न विचारत म्हणतो, ते तुमच्या हातात आज बोका नाही आहे का? तर काव्या म्हणते, ते तुमच्यासाठी होतं, तुम्ही ॲक्शनला रिॲक्शन द्यावी यासाठीच, पण जर आता तुम्हीच माझ्याशी बोलत आहात तर मग त्या बोक्याची काय गरज आहे? असं म्हणत काव्या पार्थकडे पाहते। पार्थ मात्र तिथेच उभा असतो। काव्या म्हणते, काय झालंय देशमुख? आता पार्थ काहीच बोलत नाही आणि म्हणूनच काव्या पार्थला म्हणते, काय झालंय पार्थ, बोला ना। तर पार्थ म्हणतो, मी अगोदरच विचारलंय काव्या, आता तुम्हीच बोला। आता काव्या अगदी मन मोकळेपणाने आपल्या भूतकाळाबद्दल पार्थ समोर बोलू लागते। काव्या म्हणू लागते, मला असं वाटायचं की माझं खूप प्रेम आहे जीवावर। तर पार्थ म्हणतो, म्हणजे नव्हतं का की मला खुश करण्यासाठी तुम्ही खोटं बोलत आहात? तर काव्या पार्थला म्हणते, पार्थ, मी तुम्हाला अगोदरच म्हणाले आहे की माझे खोटं बोलायचे दिवस संपले आहेत पार्थ, आणि आता मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं खरं बोलते, अगदी मनापासून, कुठलंही वाईट वॉश न देता। असं म्हणत काव्या आता पार्थ समोर सगळ्या गोष्टींचा खुलासा करायचा ठरवते। काव्या पार्थला म्हणते, खरं सांगायचं तर या घरात लग्न करून आल्यापासून मी प्रत्येकाशी खोटं बोलली आहे, या घरातील प्रत्येकाला मी खोटं सांगितलं, अगदी तुम्हाला सुद्धा, परंतु आता तसं काहीही होणार नाही। मी ठरवलं आहे की आता जे खरं आहे ते तुम्हा सगळ्यांना सांगायचं आणि तुम्हाला सुद्धा, त्यामुळे आज मी जे काही बोलणार आहे ते खरंच बोलणार आहे, प्लीज माझ्यावर फक्त विश्वास ठेवा। काव्या आता सगळ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणते, या घरात लग्न करून आले, परंतु त्या दिवसापासून फक्त वेड्यासारखी जीवाच्या मागून फिरायचे, जिथे मिळेल तिथे मी जीवाला अडवायचे, जिन्यावर, टेरेसवर, डायनिंग टेबलवर, सगळीकडे अडवून मी त्यांना धमक्या द्यायचे। मी त्याला सांगायचे की चल आपल्या नात्याबद्दल आपण सगळ्यांना सांगूयात, तू सांगत नसशील तर मी तरी सांगते, पण चल आपलं नातं सगळ्यांना कळायलाच हवं। परंतु जीवा कधीच माझं ऐकून घेत नव्हता आणि म्हणून अगदी गाडीत सुद्धा बसून, त्याच्या शेजारी बसून मी त्याला धमकी द्यायचे। मी त्याला म्हणायचे की मी पार्थसोबतचं नातं नाही स्वीकारू शकत, कारण माझ्या नसानसात अगदी तू आहेस, परंतु जीवा कधीच माझं बोलणं ऐकून घ्यायचं नाही। अगदी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, वटपौर्णिमे दिवशी तुमच्यासोबत तुमच्या साथीने वडाच्या झाडाला फेऱ्या घेतल्यात मी, परंतु घरी आल्यानंतर त्याची ती जळालेली छाती आणि तो याचीच काळजी करत बसले होते। एवढंच काय तर कित्येक वेळा मूव ऑन झाल्याबद्दल टोमणेही मारलेत त्याला मी, कारण मला काही झालं तरी आमच्या नात्याचं सत्य सर्वांसमोर आणायचं होतं। माझा एकच हट्ट होता की आपलं नातं सगळ्यांना कळायला हवं। त्याला मी नेहमी म्हणायचे की हातातली अंगठी काढलीस तरी हातातल्या अंगठीतले व्रण आणि त्या खुणा तशाच राहतात, वगैरे वगैरे सगळं काही मी त्याला बोलायची, पण तो मात्र सगळं शांतपणे ऐकून घ्यायचा। पण आता ते सर्व क्षण आठवल्यानंतर स्वतःचीच लाज वाटते, किती किती मी त्याला त्रास दिला आहे। तर आता पार्थ म्हणतो, म्हणजे? तर काव्या म्हणू लागते, सतत त्याच्या मानगुटीवर बसून असायची, सतत त्याला आपल्या नात्याचं सत्य सगळ्यांना सांग, आपल्या नात्याचा खुलासा कर, असं म्हणत मी माझ्या धमक्यांनी त्याला अगदी बांधून ठेवलं होतं। पण मग मला कळालं, पक्षी आवडत असतील तर त्यासाठी पिंजरे आणायचे नसतात, तर झाडं लावायची असतात। तर पार्थ काव्याला म्हणतो, अच्छा, पण कधी झाला हा साक्षात्कार? तर काव्या पार्थला म्हणते, जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, माझा ग्रीन फ्लॅग बनून तुम्ही जेव्हा माझ्या आयुष्यात पाऊल ठेवलं, त्याचवेळी मला हा साक्षात्कार झाला पार्थ। आता पार्थ आश्चर्याने काव्याकडे पाहतो, तर काव्या म्हणते, खरंच पार्थ, मी अगदी खरं बोलते, म्हणजे बघा ना, एकीकडे मी जीवाला धमक्या देत होते, जीवाला अडकवायचा प्रयत्न करत होते, त्याचं प्रेम, आमचं नातं परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण दुसरीकडे मीच मात्र आपल्या लग्नामध्ये अडकत चालले होते पार्थ, आणि ते मला मात्र कधी कळालंच नाही। पण तेव्हा तुम्ही मात्र मला या सगळ्यातून सोडवत होता, मी एकीकडे या सगळ्यामध्ये अडकत होते, पण तुम्ही मात्र माझ्या पायात अडकलेला नात्यांचा तो धागा हळूवारपणे, अलगदपणे बाजूला करत होता। मी जीवावर प्रेम असल्याचं क्लेम करत होते, पण प्रेमाचा खरा अर्थ मी विसरूनच गेले होते पार्थ। हे असं जबरदस्तीने धरून ठेवणं, मुठीत ठेवणं, याला प्रेम नाही म्हणत पार्थ, आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मला असं कधी मुठीत धरून ठेवलंच नाही। तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला, तुमच्या प्रेमाला कधीच असं मुठीत बंद करून ठेवलं नाही, त्याला स्वच्छंदपणे वावरण्याची संधी दिली।
उलट तुम्हीच आहात ज्यांनी माझ्यासाठी नात्याची एक एक खिडकी उघडी केली, माझा श्वास कधीच गुदमरू दिला नाही. आणि हे सगळं ज्यावेळी मला कळायला लागलं, या सगळ्याची मला जाणीव ज्यावेळी व्हायला लागली, त्यावेळी अलगदपणे मी जीवाचा हात सोडायला लागले. आणि हो, चटकनही सुटलाही, हेही तितकंच खरं आहे. कारण त्या अगोदरच जीवा माझा हात सोडून नंदिनी ताईकडे निघूनही गेला होता. तर आता हे सगळं ऐकून घेतल्यानंतर काव्या शांत होते. तर पार्थ काव्याला म्हणतो, मला अजून एक विचारायचं होतं. काव्या म्हणते, विचारा ना, अगदी बिनधास्त विचारा. पार्थ, आजची रात्र आपली आहे. तुम्हाला जे विचारायचे ते विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी खरी द्यायला तयार आहे. सगळ्या गोष्टींचा अगदी खरा खुलासा आज मला तुमच्यासमोर करायचा आहे. त्यामुळे तुमच्या मनात असणारे प्रत्येक प्रश्न मला जाणून घ्यायचे आहेत. मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. बोला पार्थ, तुम्हाला काय विचारायचं आहे? याच दिवसाची तर मी वाट बघत होते. जे विचारायचे ते विचारा. तर पार्थ काव्याकडे पाहू लागतो आणि काव्या पार्थकडे. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आणि जीवा आपली डार्लिंग घेऊन पुन्हा एकदा मोहितेंच्या घरी परतलेले असतात. आता नंदिनी काही भानावर नसते. जीवा नंदिनीला सावरण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंदिनी मात्र काही भानावर नसते. नंदिनी आता रिक्षातील मार्कर घेते. जीवा म्हणतो, अगं मार्कर कशासाठी? नंदिनी आता तो मार्कर घेते आणि रिक्षाच्या काचावर हार्ट शेप काढत त्यामध्ये जीवा आणि नंदिनी हे नाव लिहिते. तर त्यानंतर जीवा म्हणतो, झालं का? आता मार्कर दे बघू. नंदिनी म्हणते, नाही, अजून बाकी आहे. असं म्हणत नंदिनी आपल्या हातावर जीवांदिनी हा शब्द लिहिते आणि जीवाला म्हणते, किती छान दिसतंय ना? जीवा म्हणतो, हो. आता जीवाला तो क्षण आठवतो ज्या दिवशी जीवाने नंदिनीच्या हातावर मेहंदी काढलेली असते. त्यावेळी जीवाने जीवांदिनी हा शब्द लिहिलेला असतो, परंतु त्यावेळी नंदिनी हा शब्द खोडून टाकण्याचा, पुसून टाकण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तेच नाव आता पुन्हा एकदा नंदिनीने स्वतःच आपल्या हातावर कोरून घेतलेलं असतं. जीवाला हे पाहून खरंच खूप आनंद होतो. तर त्यानंतर जीवा म्हणू लागतो, आता चल, आता आपण बसूयात का? असं म्हणत जीवा नंदिनीचा हात पकडत तिला सावरत बसण्यासाठी घेऊन जातो. परंतु नंदिनीचा पाय अडखळताच तिचा तोल जाणार. जीवा तिला सावरायला जाणार, परंतु जीवा खाली पडतो आणि जीवाच्या अंगावर नंदिनीचा तोल जातो. आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. जीवा म्हणतो, काय चाललंय नंदिनी? आजकाल तर तुझं विमान हवेतच जायला लागलं आहे. नंदिनी हसतच म्हणते, तुम्हाला पाहिल्यानंतर माझं विमान असं हवेतच जात असतं. तुम्हाला सांगू का जीवा, 16 डिसेंबरला जे काही घडलं त्यानंतर तुमच्यापासून स्वतःला आवरायचं असं ठरवलं, पण तेच इम्पॉसिबल झालं. असं म्हणत नंदिनी शेवटी आपलं प्रेम जीवासमोर व्यक्त करते. ती ज्यावेळी बोलत असते त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, अशक्य असतो. तर नंदिनी म्हणू लागते, तुमचं प्रेम म्हणजे समुद्राच्या लाटेप्रमाणे, म्हणजे वाळूतले शब्द जसे पुसले जातात तसाच माझा निश्चयही पुसला जायचा. मी निश्चय करायची, पण तुम्ही समोर आल्यानंतर, तुमच्या प्रेमाची लाट समोर आल्यानंतर माझा निश्चय पुसला जायचा. आता नंदिनीचे हे शब्द ऐकताच जीवा म्हणू लागतो, काय बोलतेस चकाचक बाई? खरंच? अगं, तुझं हे बोलणं खरं असेल तर माझं इथे येणं सार्थकी लागलं आहे. आता नंदिनी हसू लागते. जीवा नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनी मात्र अगदी दिलदारपणे आपल्या मनातील प्रेम जीवासमोर व्यक्त करत असते. नंदिनी हसतच म्हणते, कसे आला होता? रिक्षा गर घर गोल गोल फिरवत होता आणि म्हणत होता, नंदिनी ये ना, असं म्हणत. आता नंदिनी मोठ्यानेच बोलते. तर जीवा म्हणतो, अगं हळू, तुझे बाबा उठतील. तर नंदिनी म्हणते, म्हणजे तय्यवली ना? आणि त्याचवेळी नंदिनीच्या बाबांच्या बेडरूमच्या लाईट्स ऑन होतात. आता मात्र नंदिनी म्हणते, बाबा उठलेत म्हणजे तय्यवली उठलेत? जीवा म्हणतो, तुझे बाबा उठले आहेत आणि आता जर त्यांनी आपल्याला बघितलं तर? नंदिनी म्हणते, नाही, त्यांनी बघून चालणार नाही. जीवा म्हणतो, मग चल, इथून आपण बाजूला जायला हवं. आता जीवा नंदिनीला सावरतच तिथून घेऊन जातो आणि रिक्षाच्या मागे जाऊन दोघंही बसतात. आता खरंच नंदिनीचे वडील आपल्याला पाहत आहेत का हे पाहण्यासाठी जीवा रिक्षाच्या मागूनच डोकावून पाहत असतो. आता नंदिनी सुद्धा डोकावून पाहत असते की आपले बाबा आपल्याला बघत तर नाही आहेत ना. आता नंदिनी अशी डोकावून पाहत असताना जीवा नंदिनीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, काव्या पार्थला म्हणते, काय झालंय पार्थ? तुम्ही असे शांत का आहात? विचारा ना, तुम्हाला जे विचारायचे ते विचारा प्लीज पार्थ. परंतु पार्थ आता विषय बदलत काव्याला म्हणतो, ते तुम्ही अभ्यास करत होता ना आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, सॉरी हां. असं म्हणत पार्थ तिथून निघून जाणार. परंतु त्याचवेळी काव्या पार्थचे हात हातात घेते आणि म्हणते, पार्थ
ही सुद्धा माझी एक परीक्षाच आहे, माझ्या प्रेमाची परीक्षा. आणि मला माझ्या या प्रेमाच्या परीक्षेत पास व्हायचं आहे. आणि म्हणूनच तुमच्या प्रत्येक प्रश्नाची मला तुम्हाला खरी उत्तरं द्यायची आहेत. मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. तुमच्या मनात मला एकही प्रश्न ठेवायचा नाही आहे. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन मला या सगळ्यातून आता बाहेर पडायचं आहे पार्थ. बोला पार्थ, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते अगदी मन मोकळेपणाने बोला. जे विचारायचं आहे ते अगदी मन मोकळेपणाने विचारा. विचारा ना पार्थ, तुम्हाला काय विचारायचं आहे. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या पार्थकडे पाहत असते. आता पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, तुम्हाला आता जीवाबद्दल काही वाटत तर नाही ना. तर काव्य म्हणते, वाटतं ना पार्थ, खूप काही वाटतं. आता मात्र हळुवारपणे पार्थ आपला हात बाजूला करतो. काव्याच्या या बोलण्याने पार्थला धक्काच बसतो. पार्थ काव्याकडे पाहू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं. जीवा नंदिनीला म्हणतो, चल मी तुला घरी सोडून येतो. नंदिनी म्हणते, नाही, मी आता घरी जाणार नाही. मी दारू प्यायली आहे आणि बाबांनी जर मला असं पाहिलं ना तर बाबा शॉक होतील, ते मला ओरडतील. असं म्हणत नंदिनी हसू लागते. जीवाला कळत नसतं की आता या सगळ्यातून नंदिनीला कसं सावरायचं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, मग आता एकच ऑप्शन आहे, तू इथेच थांब. रात्रभर तू माझ्यासोबत थांब, म्हणजे आपण एकमेकांसोबत असू. इथे थंडगार हवा आणि आपल्या दोघांच्या उबदार गप्पा आणि मऊ अशी गादी चालेल ना तुला. तर नंदिनी म्हणू लागते, हो इंटरेस्टिंग. असं म्हणत नंदिनी हसू लागते. तर नंदिनी मोठ्यानेच म्हणते, चलो जीवानदिनी इट्स ऑन. असं म्हणत नंदिनी शिट्टी वाजवणार, परंतु जीवा नंदिनीला थांबवतो आणि म्हणतो, हळू, जरा शांत बसशील का. असं म्हणत तो नंदिनीला शांत करतो आणि पुन्हा एकदा डोकावून पाहतो की तय्यबली झोपले आहेत की अजूनही जागे आहेत. तर त्याचवेळी त्यांच्या रूमची लाईट बंद होते. तर आता जीवाने मोकळा श्वास घेतलेला असतो. जीवा म्हणतो, नंदिनी जरा हळू. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा मी दारू प्यायले आहे, मग मला सांगा, दारू प्यायल्यानंतर माणूस खरं बोलतो ना. तर जीवा म्हणतो, हो. तर नंदिनी जीवाला म्हणते, एक सांगू, तुम्ही त्या दिवशी रिक्षा घेऊन आला होता आणि रिक्षा दाखवत तुम्ही माझ्या भोवती रिक्षाने गोल गोल फेऱ्या मारत होता आणि त्यावेळी मला इतकं अप्रूप वाटलं होतं. खरंच मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. जीवा मला सांगा, नातं टिकवण्यासाठी काय गरजेचं असतं. तर जीवा नंदिनीकडे पाहत नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, नातं टिकवण्यासाठी नात्यात हवं असतं प्रेम, विश्वास, आदर, एकमेकांबद्दलची भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नात्यातील गोडवा आणि एकमेकांसोबतचा संवाद. आणि असं म्हणत जीवा आठवू लागतो. तर नंदिनी पुढे म्हणते, अप्रूप, नात्यामध्ये अप्रूप हवं असतं. असं म्हणत नंदिनी आपल्या नात्याची व्याख्या पूर्ण करते. तर जीवा अगदी प्रेमानेच नंदिनीकडे पाहू लागतो. तर नंदिनी पुढे जीवाला म्हणते, नात्यामध्ये एकमेकांबद्दल अप्रूप असायला हवं आणि जर अप्रूप नसेल तर मग नातं शिळं होऊन जातं. हो, पण एक मिनिट, अप्रूप म्हणजे काय हे तरी तुम्हाला कळतंय ना. असं म्हणत नंदिनी आता उलट जीवालाच प्रश्न करते. आता जीवा नंदिनीला म्हणतो, नाही, मला नाही माहीत. नंदिनी म्हणते, वाटलंच होतं मला. तुम्हाला सांगू का, अप्रूप म्हणजे काय, वर्षभर थांबून ज्यावेळी आपल्या हातात हापूस आंबा येतो त्यावेळी जे अप्रूप वाटतं त्याला अप्रूप म्हटलं जातं. जीवा म्हणतो, काय. नंदिनी म्हणते, हो. आता तरी कळालं का. तर जीवा म्हणतो, हो कळालं. नंदिनी म्हणते, मला नेहमीच अप्रूप वाटत राहायचं. तुमच्यासारखा कविता करणारा नवरा माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्यासारख्या फिल्मी मुलीच्या आयुष्यात यावा, याचं नेहमीच मला अप्रूप वाटत होतं. असं म्हणत नंदिनी आपल्या मनातील भावना जीवासमोर व्यक्त करत असते. आता नंदिनी जीवाला म्हणते, मला असं वाटायचं की माझ्यावर लोक हसतील. जीवा म्हणतो, तुला का हसतील. तर नंदिनी म्हणते, का नाही हसणार. माझ्यासारखं असं साडी नेसणारी, असं डोक्यात गजरा मारणारी काकूबाईसारखी मुलगी तुमच्या आयुष्यात का बरं येईल. तुम्ही असे हँडसम देखणे दिसणारे असताना तुमच्या आयुष्यात अशी काकूबाई तुम्हाला शोभून दिसेल का. आणि मग लोक हसतीलच ना माझ्यावर. आणि म्हणूनच मला असं वाटायचं की मी अशी काकूबाईसारखी दिसते आणि मग मला तुम्ही एक दिवस सोडून जाल. मग ठरवलं की नाही, आता साडी नाही नेसायची आणि म्हणूनच मी साडीवरून कुर्तीवर शिफ्ट झाली. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई, अगं बरी आहेस ना तू. तू तर अशी साडी नेसल्यानंतर माझी तर विकेटच पडते. तर नंदिनी म्हणते, साडी नेसल्यानंतर ना माझी तर तुम्हाला पाहिल्यानंतर रोजच विकेट पडत असते. असं म्हणत नंदिनी जीवाचा हात हातात घेते, त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून
अगदी मन मोकळेपणाने व्यक्त होत असते. आता जीवा नंदिनीला विचारतो खरंच, तर नंदिनी मान डोलावतच होकार देते. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या पार्थच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, हो पार्थ, मला जीवाबद्दल खूप काही वाटतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, काय वाटतं? तर काव्या म्हणते, मला जीवाबद्दल हे वाटतंय की त्याने आता स्वतःला खूप ग्रो केलं आहे. मला जीवाबद्दल हे वाटतं की त्याची गाडी छान रुळावर आली आहे आता, अगदी प्रेमाची सुद्धा आणि आयुष्याची सुद्धा. आणि हे सगळं नंदिनी ताईच्या प्रेमात पडल्यानंतर घडलं आहे. म्हणजे अगदी माझ्यासारखं माझ्या बाबतीत जे घडलं आहे तेच अगदी त्याच्याही बाबतीत घडलं आहे. तर पार्थ प्रश्न करत काव्याला म्हणतो, काय झालंय तुमचं? तर काव्या पार्थकडे पाहते आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते, हे बघा पार्थ, ज्यावेळी आपण कपडे धुत असतो आणि ज्यावेळी एखाद्या कपड्याचा रंग जातो त्यावेळी आपण काय म्हणतो की रंग कच्चा आहे. परंतु तोच रंग जर दुसऱ्या कपड्याला लागला तर तो इतका पक्का होतो की आपण कितीही घासला तरी सुद्धा तो रंग जात नाही. तो इतका पक्का लागतो की कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा तो जात नाही. जणू काय त्याला त्याच्या रंगाचा, त्याच्या आवडीचा कपडा मिळाला आहे. आता काव्याच्या ह्या बोलण्याचा अर्थ पार्थला काही लागत नसतो. तर काव्या म्हणते, अगदी तसंच, असं म्हणत काव्या पार्थचा हात हातात घेते आणि पार्थला म्हणते, जीवा ताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगात पुरते रंगून गेलो आहोत पार्थ. आणि आता हे मात्र नक्की आहे की परिस्थितीने कितीही धुतलं तरी सुद्धा हा रंग काही उतरणार नाही आणि तो कधी जाणारही नाही. तर दुसरीकडे काव्याचा शब्द अगदी खरा ठरलेला असतो. तो म्हणजे जीवा नंदिनीच्या रंगामध्ये हरवून गेलेला असतो. आता तो नंदिनीला मिठीत घेतो आणि आपल्या हातानेच त्या शेकोटीची ऊब नंदिनीच्या गालाला लावत नंदिनीला विचारतो की आता कसं वाटतंय? तर नंदिनी म्हणते, आता खूप छान वाटतंय. जीवा, खरंच सांगू का, मी एक रोमॅन्टिक आणि फिल्मी मुलगी आहे. जीवा म्हणतो, हो? तर नंदिनी म्हणते, हो, खरंच सांगते जीवा, मी छान वाटतं मला की माझा नवरा कविता करतो आणि त्यापेक्षाही छान वाटतं म्हणजे तो माझ्यावर कविता करतो. तर जीवा म्हणतो, हो. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर जीवालाही खूप छान वाटत असतं. जीवाच्याही चेहऱ्यावर खूप दिवसानंतर पुन्हा एकदा स्माईल आलेली असते. कित्येक दिवसानंतर दोघेही खूप खुश असतात. एकमेकांसोबत गप्पा मारत एकमेकाच्या प्रेमामध्ये हरवून गेलेले असतात. नंदिनी जीवावरचं प्रेम व्यक्त करत म्हणते, खरंच जीवा, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. त्यापेक्षाही तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. अगदी माझ्यासाठी तिळगुळ बनवतो. माझा तोल जात असेल तर एका पायावर मला सावरण्यासाठी उभा असतो. अगदी माझ्या तय्यबली बाबांना सुद्धा मनवण्याचा प्रयत्न करतो. अगदी माझ्यासाठी 21 दिवस रिक्षात का राहतो? फक्त माझ्या प्रेमासाठी, मला जिंकण्यासाठी हवं ते करायला तयार असतो माझा नवरा. इतकं प्रेम आहे त्याचं माझ्यावर. स्वतःच्या जीवाचे हाल करून घेतो फक्त माझ्यासाठी. पण मला कधी कधी वाटतं की खरंच मी तुम्हाला डिझर्व करते. तर जीवा नंदिनीकडे पाहतो. तिच्या गालावरून मायेनेच हात फिरवत म्हणतो, नंदिनी, अगं काय बोलतेस तू? उलट हाच प्रश्न मी स्वतःला विचारायला हवा. मी खरंच तुला डिझर्व करतो? जीवाचे हाल करून मी रिक्षात राहतो, परंतु स्वतःला अवघडून सोप्यावर झोपतेस ना? असं म्हणत आता जीवासुद्धा नंदिनीसमोर आपलं प्रेम व्यक्त करत म्हणतो, नंदिनी, अगं जेवढं माझं तुझ्यावर प्रेम आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला चांगलंच माहीत आहे. तर नंदिनी जीवाला म्हणते, 1 मिनिट, हे सगळं काही तुम्हाला माझ्या आईने सांगितलं? तर जीवा म्हणतो, हो, तुमच्या आई माझ्या खबरी झाल्या होत्या आणि म्हणूनच माझ्या या जबरदस्त बायकोला मनवणं थोडं सोपं झालं होतं. नंदिनी जीवाच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणते, आता बस झालं ना, आता हे सगळं काही पुरे करूयात. खूप झाला हा दुरावा, खूप झाला हा त्रास. आता मला हे सगळं काही थांबवायचं आहे. आपण पुन्हा एकदा एकत्र येऊयात ना? तर जीवा म्हणतो, खरंच? मग चल, उद्या 21 दिवस पूर्ण होणार आहेत. आपण आपल्या घरी जाऊयात. आपलं घर, आपली बेडरूम आपली वाट पाहत आहे. नंदिनी म्हणते, खरंच? तर जीवा म्हणतो, हो, तू येशील ना? तर नंदिनी होकार देत म्हणते, हो, मी आपल्या घरी यायला तयार आहे. खूप झाला हा दुरावा. आता मला फक्त तुमच्यावर प्रेम करायचं आहे, खूप प्रेम करायचं आहे, खूप जीव लावायचा आहे. असं म्हणत नंदिनीने शेवटी आपल्या घरी जाण्यासाठी 21 दिवसात होकार दिलेला असतो. आणि शेवटी 21 दिवसाचं जीवाचं हे व्रत पूर्ण झालेलं असतं. जीवाने 21 दिवसाचं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं आणि नंदिनीला जिंकलेलंही असतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आता काव्या पार्थचा हात हातात घेऊन असते आणि त्याचवेळी काव्याचा फोन आलेला असतो. पार्थ पाहतो की काव्याचा फोन आलेला असतो, परंतु काव्या फोन न घेता
पार्थचा हात हातात घेऊन असते. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुमचा फोन आला आहे. तर काव्य म्हणते, असू देत. तसंही यावेळी तुमची ती खारुताईच मला फोन करत असेल, मी तिला नंतर फोन करेन, मी तिच्याशी नंतर बोलेन. परंतु हा वेळ, आजची ही रात्र आपल्या दोघांची आहे. बोला पार्थ, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारा, परंतु आज फक्त हा दिवस आपल्यासाठी आहे. पार्थ म्हणतो, माझं झालंय बोलून, तुमचा अभ्यास असेल, मी तुम्हाला उगाच डिस्टर्ब केलं, असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो. तर काव्यामध्ये, नाही पार्थ, तुम्ही मला डिस्टर्ब नाही केलं. खरं तर तुमचे प्रश्न ऐकून मला खरंच बरं वाटलं, मन मोकळं करता आलं. कितीतरी दिवसानंतर मनातील असणाऱ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडू शकले आणि मला खात्री आहे की माझी उत्तरं ऐकून तुम्हालाही बरं वाटलं असेल. आय विश नंदिनीताई आणि जीवामधीलही असंच कन्फ्युजन दूर होऊन देत. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनीचा रोमॅन्टिक डान्स सुरू असतो. नंदिनी जीवामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते. तिने आता जीवाला स्वीकारलेलं असतं. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पार्थला फोन येतो, पार्थ म्हणतो, जीवा आलाय. तर आता सर्वच जण खुश होतात. तर विक्रम म्हणू लागतात, चला चला, मुलगा सुना खरी येता, तोची दिवाळी दसरा, असं म्हणत सर्वजण बाहेर येतात. आता जीवा मात्र एकटाच घरी आलेला असतो. तर आता पार्थ जीवाला विचारतो की नंदिनी कुठे आहे. तर जीवा म्हणतो की कोण नंदिनी. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता खरंच जीवा नंदिनीला घरी घेऊन आला असेल का, की हे सगळं काही जीवा मुद्दामून सगळ्यांना घाबरवण्यासाठी करत असेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.